श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कसल्याही भीतीशिवाय आणि आधाराशिवाय तू पुढे जाऊ शकतोस, कारण माझा सर्वस्वी आधार तुझ्या सोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. या क्षणाला तू हा संदेश ऐकत असतानाच तुझ्यासाठी मोठे चमत्कार घडणार आहेत. जेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा तुमच्यासाठी काही असं घडू लागतं जे चमत्कारिक आहे. आजचा हा दिव्य पवित्र चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी मौलीचा आशीर्वाद तुझ्याच कल्याणासाठी तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत. आज तुला अत्यंत महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवत आहे. काही विचित्र असं काही घडलं आहे, ज्यामुळे तुझ्या मनाला त्रास, वेदना आणि ताण झाला आहे. त्यामुळेच मी हा संदेश तुझ्यापुढे पाठवत आहे. काही लोक वारंवार तुझ्यासोबत वागताना, बोलताना चांगल्या पद्धती वापरत नाहीत किंवा सकारात्मक बोलत नाहीत, तेव्हा तुझं मन खूप काही दुखतं. मला माहीत आहे, कारण तुझा तो सर्व काही त्रास मी पाहिला आहे. पण आज मी तुला त्या सर्व काही लोकांपासून दूर राहण्यासाठी काही कला शिकवणार आहे, कारण त्यांच्या नजरा निरंतर तुझ्या प्रगतीकडे, तुझ्या चांगल्या कर्मावर आहेत. म्हणूनच आज हा दिव्य संदेश, पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुझ्यासोबत ज्यांनी अपमान केला आहे, तुझ्या वेळोवेळी काही ठिकाणी तुला खाली दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विश्वासघातही तुझ्यासोबत कित्येकदा घडला आहे, पण मागे खेचण्याची त्यांची तयारी आज असफल ठरणार आहे, कारण त्यांनी अनेक प्रयत्न करून देखील तू मागे खेचला गेला नाहीस. तुला जे काही प्राप्त करण्यासाठी उशीर होत असताना मी तुझ्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद पाठवतो. अनेक लोक तुझ्यासाठी काही कल्पना करतात, ज्या चांगल्या नाहीत किंवा ज्या वाईट कल्पनेने भरलेल्या आहेत. तू निरंतर मागे राहावा, तू पुढे जाऊ नये किंवा तू ते सर्व काही सिद्ध करू नये, तुला ते प्राप्त होऊ नये, अशा अनेक वाईट कल्पना ज्यांच्या अवतीभोवती आहेत, त्यांच्यासाठीच मी हा संदेश पाठवला आहे. तुझा स्वभाव अगदी भोळा आहे, त्यामुळे तू त्या लोकांना ओळखू शकत नाहीस. तुझे कित्येकदा गैरसमज होतात की जे माझ्या अवतीभोवती आहेत ते माझ्यासाठी उत्तम आहेत, चांगले आहेत आणि माझ्यासाठी हिताचे आहेत. पण ते सर्व काही आता तुला स्पष्टतेने जाणवू लागेल की काही लोक तुझ्यासाठी चांगले नाहीत, जे त्याला देवाच्या पवित्रतेपासून दूर ठेवू पाहतात. तुझ्या मनात देवाविषयी सुद्धा काही वाईट कल्पना भरतात की तुम्ही जे काही करत आहात ते योग्य नाही किंवा तुम्ही या सर्व गोष्टींनी पुढे जाऊ शकत नाही. ते देवाच्या विरोधात सुद्धा तुझ्यासोबत वार्तालाप करत असतात. मी सर्व काही मी आज तुझ्यासमोर ते सर्व काही सांगून टाकणार आहे, जे तुझ्यापासून काही लपवण्यात आलेलं आहे. बाळा, आता अधीर होऊ नकोस, तर पुढील काही क्षण हे ऐकत राहा. तुझ्या मनातील ते सर्व काही त्रासदायक आज संपवण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. जेव्हा मी उपस्थित होतो, तेव्हा तुम्हाला मोठे आशीर्वाद मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुझे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठीच मी तुला हा संदेश प्रदान करत आहे. काही लोकांनी खूप काही कुरबुऱ्या केल्या आहेत, तुझ्या कार्यात अडथळे निर्माण केले आहे, त्यांनी तुझ्यासोबत शत्रुत्व केले आहे. पण आता या सर्व वेदना थांबतील. तुझं सहनशीलतेचं वातावरण मी पाहत आहे. ते सर्व काही आता तुला मिळणार आहे. त्या शक्यता जागृत होतील, जे ब्रह्मांडाकडून, देवाकडून तुला प्राप्त होणार आहे. कारण ब्रह्मांड काहीतरी खेळ खेळत आहे आणि तू ते सर्व काही अनुभवत आहेस. बाळा, आता चक्र फिरू लागतील ते तुझ्या दिशेने. तुला तो विजय प्राप्त करण्यासाठी आता काहीही कष्ट घ्यावे लागणार नाहीत, कारण तू पूर्वीच कष्ट केले आहेत. ते सर्व काही सहन केलं आहे. आता मात्र तू निरपेक्ष भावनेने जी काही सेवा करतो आहेस, नामस्मरण करत आहेस, ते सर्व काही स्वीकार केल्या जात आहे.
तुझं दुःख डोंगरासारखं असतानाही मी तुझ्यापासून ते वेगळं करू शकतो. बाळा, आज भीतीपासून, भयापासून मी तुझी मुक्तता करत आहे, कारण तू माझं प्रिय बाळ आहेस. गेल्या काही दिवसांपासून मी पाहत आहे की तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं शोधण्यासाठी तू खूप प्रयत्न केला आहेस. कधी त्याच्यात नामस्मरणात तू खंड पाडला नाहीस. तू स्वामीप्रिय बाळ आहेस, म्हणूनच कोणत्याही परिस्थितीमध्ये तू खंबीर आहेस. आज जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या जीवनावरून नकारात्मक, दारिद्र्य आणि कष्ट हरण करणारे आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे. तुमच्या परिस्थितीत कमालीचे बदल तुम्ही आता अनुभव करणार आहात. देव तुम्हाला खूप काही आशीर्वादाने भरतो. देव निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्हाला साथ देणारच आहे आणि ती शक्ती दुसरी कोणीही नसून श्री ब्रह्मांडाची शक्ती श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. देव म्हणतात, जर आजचा हा दिव्य पवित्र संदेश तू एकांतात ऐकत असशील तर तुझ्यावर सर्व काही शुभ परिणाम होणार आहे. बाळा, मला तुझ्यासाठी ते सर्व काही करायचं आहे. तुझ्या चिंता, तुझे त्रास, तुझे क्लेश, तुझं दुःख, तुझं दारिद्र्य दूर करण्यासाठीच मी आज इथे उपस्थित आहे. कधी-कधी लोक देवापुढे येताना घाबरतात, पण घाबरू नका. देव तुम्हाला त्या सर्व काही संधी प्रदान करतो, ज्यामुळे तुमचे त्रास संपावे, तुम्ही पुढे जावे आणि तुम्ही हवे ते मिळवावे. या चमत्कारिक संदेशाला जो कोणी स्वीकार करेल, त्याच्या प्रारब्धात जे काही नसेलही तेही मिळण्याची शक्यता जागृत होऊ लागेल. हे 24 तास तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे, आशीर्वाद देणारे आणि तुम्हाला पुढं नेणारे आहे. जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात, तर तुमच्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. घाई करू नका. सर्व काही मिळणार आहे. तुमच्या स्वप्नाप्रमाणे तुम्हाला ते दिले जाईल. तुम्हाला जे काही करायचं आहे ते कर्म करत राहा. पुढे चालत राहा. प्रत्येक पावलावर देव तुमची साथ देतो. तुम्हाला पुढे नेतो. तुमच्या मनातील यश तुम्हाला प्रदान करतो. जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात, तर तुम्ही देवाचे प्रिय भाग्यशाली बाळ आहात. तुमचा वाईट काळ, तुमचा वाईट शत्रू आजपासून तुमच्यापासून लांब, कायमचा लांब जाणार आहे. जर ब्रह्मांडाची दिव्य शक्ती, स्वामी समर्थाची शक्ती तुमच्यासोबत जुळली आहे, तर तुम्ही कृपा आशीर्वादित बाळ आहात. तुमच्या पाठीशी सदैव स्वामींचा आशीर्वाद निरंतर उभा आहे. तुम्ही तुमच्या अपेक्षांना पूर्ततेत परिवर्तित होणारे आशीर्वाद प्राप्त करतात आहात. जर तुम्ही काही घडवायचे प्रयत्न करत आहात, तर आज ते देखील घडेल जे तुम्हाला हवं आहे. तुम्ही जर जे काही शुभ आशीर्वाद देवापुढे मागत आहात, तर तेच मिळण्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. तुमच्यासाठी नवनवीन चमत्कार घडू लागतील, जे तुमच्या जीवनाला पुढे नेणारे असतील. तुम्हाला आर्थिक समस्या आहेत. तुमच्या आर्थिक समस्येत कुणीतरी विघ्न घालत आहे. तुम्हाला मिळणारा पैसा थांबवला जात आहे किंवा तुम्हाला कठीण परिस्थितीत वारंवार टाकण्याचा कुणाचा तरी मनसुबा आहे. तर हे सर्व काही टाळण्यासाठी फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण ऐकणे आणि नेहमी म्हणणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे. जर आजचा हा संदेश ऐकत असताना पुढील काही मिनिटे तुम्ही नामस्मरण ऐकत असाल, तर तुमच्या जीवनातील कष्ट, त्रास, दुःख सर्व काही हरण करण्याची क्षमता या मंत्रात, या दिव्य संदेशात आहे. पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने ऐकत राहा. इथे दिलेला वेळ व्यर्थ होत नाही, तर स्वामींच्या कृपेने तो कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मोजला जातो. तुमच्या आयुष्यात सर्व काही अद्भुत चमत्कार तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ होऊ इच्छिता, तर नामस्मरण करत राहा. नामस्मरणाने तुम्ही पाहाल की तुमच्या शक्यता भरल्या जात आहे. तुमचा वाईट काळ संपवला जात आहे. तुमच्या शत्रूंचा पराभव वारंवार केला जात आहे. कारण तुमचा सुखाचा काळ सुरू झाला आहे. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल, तेव्हा खूप काही गोष्टी घडणार आहेत. तुमच्या दिशेने आनंदाची बातमी पाठवल्या जाणार आहे. तुमच्या कानावर आता एक नवीन बातमी येणार आहे. जी नवीन बातमी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेणारी असेल, तुम्हाला तुमचा मार्ग दाखवणारी असेल, कारण ती स्वामींनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली असेल. जर आज तुम्ही काही कारणाने दुःखात आहात, त्रासात आहात किंवा काही वेदनेत आहात, तर काही काळातच तुम्हाला त्यातून सुटकाही करण्यात येणार आहे. देव तुमची काळजी घेतो. देव तुम्हाला प्रेमाने
आशीर्वादाने भरतो आणि देव तुमच्यासाठी ते सर्व काही दिव्यरूपी संदेश पाठवतो आणि चमत्कार पाठवतो. हे माध्यम आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम आहे. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत आणि तुमच्या मुलाबाळांना ते दिव्य प्राप्त करून देव, जे त्याच्या शिक्षणात, प्रगतीत अडथळे निर्माण करत आहे ते नष्ट करो आणि तुम्हाला सुखाने, आनंदाने, परिवर्तनाने भरो. जे परिवर्तन तुमच्यासाठी शुभ असेल आणि देवाला जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते देव देणारच. कुणी कितीही वाईट तुमच्यासाठी चिंतले तरी ते चिंतलेले तुमच्यासाठी येणार नाही, तर येणार ते सुख, समाधान, आनंद आणि प्रगती. आर्थिक प्रगती करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशाने भरल्या जातील. तुमच्या शत्रुपीडा, आता त्रास संपवण्यासाठीच देव तुम्हाला निवडतो. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुम्ही खंबीरपणे आपले कर्म करत पुढे चालत राहा, कारण देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. जे काही शत्रू आहेत ते काही काळातच गुडघे टेकले, कारण आता तुम्ही त्यांना मान सन्मान देत नाही, कारण ते त्याच्या योग्य नाहीत. म्हणूनच देव तुमच्या पाठीशी उभा आहे. देव म्हणतो, पुढे जा, कर्म कर, तुझ्या कर्मात चुका करू नकोस. जर तू सर्व नियम पाळलेस तर तू माझा प्रिय बाळ आहेस. कधीही स्वतःला कमी लेखू नकोस आणि इतरांची मदत करण्यास चुकू नको. जेव्हा कुणी तुझ्याकडे मदत मागण्यास येतं तेव्हा त्याला मोठ्या मनाने मदत कर, कारण त्याच्यात तू माझे रूप पाहशील आणि मदत देशील तेव्हा तुझ्यासाठीही कुठून तरी मदत पाठवली जाईल. बाळा, सर्व काही तुझ्यासाठी वाढीव स्वरूपात येत आहे. जे आशीर्वाद आहेत, चमत्कार आहेत ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यापासून तुम्हाला आता दूर नाही तर जवळ पोहोचायचे आहे. आजचा दिवस चिंतेतून बाहेर खेचून आणले जाणार आहे. बाळा, आजची रात्र तुझ्यासाठी विश्वासाने भरणारी, आनंदाने भरणारी, आनंदाची बातमी तुझ्यापर्यंत देणारी आहे. जर निरंतर तू नामस्मरण करत आहेस, माझ्यावर विश्वास करत आहे, तर लक्षात ठेव, हम गया नहीं जिंदा आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे, कारण आता तुझ्या सर्व शत्रूंना मी पराभूत करणार आहे. वाईट काळ संपला आहे. निश्चिंत मान आणि निश्चिंत राहा, कारण दुसऱ्याचं वाईट करणारे कधीही पुढे जाऊ शकत नाही. दुसऱ्यांसाठी वाईट कर्म करणारे, विचार करणारे ते कधीही पुढे जाऊ शकत नाही. फक्त तू तुझ्या कार्यात पूर्णपणे विश्वास ठेव, की सर्व काही चांगलंच होणार आहे. तूच जिंकणार आहेस, कारण तुझाच विजय मी निश्चित करतो. बाळा, कधी कधी लोक घाबरतात, पण देवापुढे येताना घाबरू नका. देवाला काही मागताना घाबरू नका. पूर्ण समर्पण भावाने देवावर विश्वास ठेवा, कारण ब्रह्मांडाची दिव्य शक्ती स्वामी माऊली आज तुमच्या पुढे आहे. तुम्ही जेव्हा निश्चिंतपणे जे काही मागाल ते मिळणारच आहे. तुमचं प्रत्येक पाऊल यशाने भरण्यासाठी देवाला प्रार्थना करा आणि पाऊल टाकताना देवाचे नामस्मरण करून पाऊल टाका. तुम्ही ते सर्व काही अखंडरित्या प्राप्त कराल. आर्थिक संपन्नता, प्रगती आणि विपुलता तुमच्या मार्गात देण्यात येत आहे. तुम्ही जे कार्य कराल ते यशस्वीरित्या पार होईल. तुम्ही यशाने भराल, आनंदाने भराल आणि जीवनात उच्चतम मार्ग सापडू लागतील. तुम्ही जे काही शोधत आहात तेही मिळण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल, कारण अनेक संधी आता तुमच्या मार्गात येत आहेत. त्या संधीसाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे. अनेकदा कुणीतरी घाबरून मागे सरकतं किंवा विचार करून मागे सरकतं, पण तसे न करता ते सर्व काही स्वीकार करा, कारण परमेश्वर भगवंत तुमच्या नात्यांना प्रेमाने भरतो, आनंदाने भरतो, तुमचं जीवन उज्ज्वल करतो आणि तुमच्यासाठी नवनवीन संधी पाठवतो. त्या संधींना स्वीकार करून जिंकण्यासाठी तयार व्हा, प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा, कारण प्रयत्न हेच तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय आहे. जो कोणी पर्याय निवडतो त्याच्यासाठी देव सतत कार्य करतो आणि देव त्याला जीवन उंचावतो. कधी-कधी तुम्ही कमजोर समजता स्वतःला, एकटं समजता स्वतःला आणि स्वतःला काळोखात नेण्याचा प्रयत्न करता. ती नकारात्मक ऊर्जा तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आणि उंच होऊ देत नाही. पण आज मी तुम्हाला त्या सर्व नकारात्मक गोष्टींपासून आणि त्या वाईट ऊर्जेपासून दूर करत आहे. जर आजचा हा संदेश तुम्ही ऐकत आहात, तर नकारात्मक ऊर्जा तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. तुम्हाला अंधारात नेऊ शकणार नाही. तुमच्यासमोर काळोख येऊ देणार नाही. मी तुम्हाला दिव्य, दिव्य प्रकाशाने भरतो आणि तुम्हाला उज्ज्वल आशीर्वादाने भरतो. तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती, यश, समाधान आणि आनंद प्राप्त करणार आहात. शत्रू हरणार आहे आणि तुमचाच विजय निश्चित केला जाणार आहे. प्रयत्न करा, पुढे जा, कारण काळ जात आहे. आनंदाचे विचार करा, मनात आनंद ठेवा
आनंदाने कुणाची तरी प्रगती पहा आणि आनंद सर्वत्र वाटा. कारण आनंदच हा जीवनातील घेण्यासारखा एक सुंदर मार्ग आहे. जर आनंदाने तुम्हाला सर्व काही प्राप्त करायचं आहे, तर तुम्हालाही आनंद वाटायचा आहे. प्रत्येकाशी चांगले बोला, प्रेमाने बोला, कुणाला मान सन्मान द्या. जो कोणी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो त्याचा सन्मान करा आणि जो तुमचं वाईट पाहतो त्याच्यासाठी तो अंधकार निवडा. कारण जेव्हा ते अंधकारात जातील त्यांना कुणीही दिसणार नाही, तेव्हाच ते हरणार आहेत. म्हणून नेहमीच तुमच्या शत्रूसाठी अंधार निवडा आणि स्वतःसाठी प्रकाश निवडा. जेव्हा जेव्हा तुम्ही शत्रूचा पराभव पाहता, तेव्हा तुमच्यासाठी विजय निश्चित होतो. कारण शत्रू हा तुमचा विरोधक आहे. तुम्हाला खाली लेखतो, खाली पाहतो, तुम्हाला ते वाईट चिंततो, तेव्हा त्यासाठी तुम्ही नकारात्मकच विचार केले पाहिजे. पण तुमच्या मनात नेहमीच दयाभावना असली पाहिजे. कधी-कधी काही लोक दयाभावना ठेवत नाहीत. मग त्यामुळेच त्यांना पुढे जाण्यापासून वंचित राहावे लागते. असा काळ सुरू झाला आहे, जो तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी शुभ आहे. या शुभ काळात शुभचिंतन करा, शुभ गोष्टी पहा, शुभ गोष्टी मागा आणि शुभच शुभ होणार आहे. सर्व काही चांगलं होणार आहे. निश्चिंत राहा. इतर लोक तुमचा कितीही विचार करोत, काहीही तुमच्याबद्दल बोलोत, तरी स्वतःसाठी सकारात्मक विचार ठेवा. त्यामुळे तुम्ही अधिक सहजतेने पुढे जाऊ शकाल. मला माहीत आहे कधी-कधी काही नातेसुद्धा तुमचा विरोध करतात, तुमच्याशी वैरभाव ठेवतात. त्यावेळेस तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार कराल? तर त्यांना फक्त नकारात्मक म्हणून सोडून द्या. त्यांचे विचार तिथेच थांबवा आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा. फक्त देवावर विश्वास ठेवा. देवाचे नामस्मरण करा आणि आपल्या कर्मावर भर द्या. तेव्हाच तुम्ही जिंकणार आहात. कुणीही तुमचं शत्रुत्व करू शकणार नाही. कारण मीच तुमचा विजय निश्चित करतो. जेव्हा देव विजय निश्चित करतो, तेव्हा ते तुमच्यासाठी काही कठीण उरत नाही. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत आणि तुमच्या शत्रूंना नेहमीच हार देवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.